नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील बाजार परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे। पोलिसांनी अटकेतील आरोपीकडून तब्बल 20 दुचाकी जप्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून मौदा शहरातील बाजार परिसरातून नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती। यामुळे या दुचाकी चोरट्याला अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। अशा स्थितीत मौदा पोलिसांच्या मदतीनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानंही चोरट्याचा शोध सुरू केला। दरम्यान आरोपी दररोज नागपुरातून मौदा इथं येऊन बाजारपेठेतून नागरिकांची वाहने चोरून नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मौदा बाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीचा माग काढला। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं माथणी टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी नागपूरहून माथणी टोल नाका ओलांडून मौदाकडे जाताना आढळून आला। पथकानं पाठलाग करून त्याला अटक केली। चौकशी दरम्यान त्यानं मौदा येथून 6 आणि नागपूर येथून 14 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मौदा आणि नागपूर येथून चोरीच्या तब्बल 20 वाहने जप्त केली। आज दिनांक 23 रोजी मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्याला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली की आरोपी नामे प्रवेश कन्हैया कंगाले वय 36 याच्या घरी म्हणजे हा मोटरसायकल चोर वावरत असताना मिळून आपल्या पोलीस स्टेशनच्या स्टाफने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून 20 गाड्या मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत। मौदा पोलीस ठाण्याचे एकूण 6 मोटरसायकल तर नागपूर शहरातल्या 14 मोटरसायकल रिकवर करून टोटल 6,55,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे।